स्टॉकमध्ये आली अचानक 40% मूव्हमेंट. हा स्टॉक नक्की आहे कुठला? ह्याच्या मागे आहे एक मोठी सिक्रेट न्यूज. हा व्हिडिओ बघण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. स्टॉकचं नाव आहे जीई पॉवर आणि सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे डिमर्जरची. या स्टॉकमध्ये अचानक 40%ची मूव्हमेंट तिथं आपल्याला स्ट्रॉंग पद्धतीने झालेली बघायला मिळाली. नक्की ह्याच्यामध्ये झालं काय? डिमर्जरची न्यूज आल्यामुळे अशा पद्धतीची एक तुफान रॅली आपल्याला तिथं बघायला मिळाली. डिमर्जर म्हणजे नक्की काय? जर समजा एक कंपनी दोन प्रकारचे वेगवेगळे बिझनेस करते आणि नंतर कंपनी एक्सपांड झाल्याच्या नंतर सेपरेटली बिझनेस ज्यावेळेस तिथं चालू करतात त्यावेळेस दोन कंपन्या तिथं क्रिएट केल्या जातात. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल एक कंपनी सिमेंट आणि एक पॉवरचा बिझनेस करते, पण भविष्यात ज्यावेळेस ती कंपनी वाढणार त्यावेळेस तिथं दोन शेअर्स तयार आपल्याला तिथं झालेले बघायला मिळणार. म्हणजे एक सिमेंटचा वेगळा आणि पॉवरचा वेगळा. म्हणजे थोडक्यात ह्यालाच आपण डिमर्जर असं म्हणतो. मग डिमर्जर झाल्याच्या नंतर स्टॉकमध्ये अचानक मूव्हमेंट काय येते? त्याच्या मागे एक 3 मेन रिझन असतात. हिडन व्हॅल्यू अनलॉक होते, इन्व्हेस्टरचा इंटरेस्ट वाढतो आणि स्पेक्युलेशन वाढतं. म्हणजे थोडक्यात ऑपरेटरची तिथं एंट्री झालेली आपल्याला नक्की बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात जर आपण तिथं पाहिलं तर मार्केटमध्ये अशा काही रिझनमुळे जर समजा डिमर्जरच्या न्यूज आल्या तर मार्केट एक तुफान रॅलीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण थोडक्यात ही तेजी कंटिन्यू राहते का? तर पॉसिबिलिटी कमी राहते. त्याच्यामुळे ज्या पण वेळेस अशा न्यूज येतील तिथं ट्रेडिंग करत असताना आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. ज्या पण वेळेस आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर नक्कीच तिथं आपण त्या स्टॉकबद्दल अनालिसिस केलं पाहिजे. थोडंफार रिसर्च आपण तिथं नक्कीच केला पाहिजे.